नमस्कार. आज आपण शेतीच्या एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट आपल्या सगळ्यांच्या उत्पन्नाशी जोडलेला आहे. कधी विचार केलाय का, की आपण पिढ्यानपिढ्या ज्या पद्धतीने शेती करतोय, तीच पद्धत आपल्या जमिनीची ताकद, तिची सुपीकता हळूहळू संपवत असेल तर? यामागचं खरं कारण काय आहे? चला, आज तेच समजून घेऊया. हा प्रश्न आजकाल बहुतेक सगळ्या शेतकरी बांधवांना पडला असेल, की अरे, आपण तर दरवर्षी खतांचा डोस वाढवतोय, महागडी औषधं फवारतोय, तरीही उत्पन्न का वाढण्याऐवजी कमी होतंय? असं का होतंय की जमीन आता खतांना प्रतिसादच देत नाहीये? खर्च वाढत चाललाय आणि हातात येणारं उत्पन्न कमी होतंय. तर यामागचं मूळ कारण काय आहे, तेच आपल्याला आज शोधायचंय. आणि हे बघा, परिस्थिती खरंच गंभीर आहे. सरकारी आकडेवारीत सांगतेय की महाराष्ट्रातली तब्बल 42% जमीन खराब होत चाललीय, म्हणजे तिची सुपीकता धोक्यात आलीय. हा फक्त एक आकडा नाहीये, तर आपल्या शेतीच्या भविष्यासाठी वाजलेली एक धोक्याची घंटा आहे. आता या समस्येवर उपाय शोधायचा असेल तर आपल्याला जमिनीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलावा लागेल. जमिनीला फक्त माती, दगडधोंडे म्हणून बघणं आपल्याला थांबवावं लागेल. विचार करा की ती फक्त माती नाहीये, ते एक जिवंत जग आहे. हो, अगदी बरोबर. आपली जमीन म्हणजे काय, तर एक जिवंत, गजबजलेलं शहर आहे. या शहरात कोट्यावधी नागरिक राहतात, म्हणजे आपले सूक्ष्मजीव. या शहरात 24 तास न थांबणारे कारखाने आहेत, जे पिकांसाठी अन्न तयार करतात. आणि या संपूर्ण शहराला जिवंत ठेवणारी एक जबरदस्त ऊर्जा आहे. आता बघा, कोणत्याही शहरासारखंच आपल्या या मातीच्या शहराचीही एक परफेक्ट रचना असते. म्हणजे कसं, तर 45% आहेत या शहराच्या इमारती, म्हणजे खनिजे, 25% आहे पाणीपुरवठा, 25% हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त 5% सेंद्रिय पदार्थ. हे 5%च या शहराचा जीव आहेत. हेच बॅलन्स आपल्या जमिनीच्या आरोग्याचं खरं रहस्य आहे. मग या शहराची करन्सी काय आहे? या शहराला ऊर्जा कुठून मिळते? तर ती येते सेंद्रिय कर्ब किंवा ऑर्गॅनिक कार्बनमधनं. सोप्या भाषेत, हा कार्बन म्हणजे त्या शहरातल्या कोट्यवधी नागरिकांचं, म्हणजे सूक्ष्मजीवांचं जेवण आहे, त्यांची एनर्जी आहे. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त, ती जमीन श्रीमंत, ती जमीन सुपीक. चला, आता या शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांना भेटूया. हे आहेत रायझोबियम सारखे जीवाणू, जे पिकांसाठी नैसर्गिक युरिया तयार करण्याचा कारखाना चालवतात. मग आहे मायकोरायझा बुरशी, जी पिकांच्या मुळांना अन्न पुरवण्याचं एक इंटरनेटचं जाळं तयार करते. आणि आपले मित्र गांडूळ, जे जमिनीचे नैसर्गिक नांगर आहेत, जे जमिनीला कायम भुसभुशीत ठेवतात. मग प्रश्न हा येतो की निसर्गाने जमिनीत इतकी जबरदस्त व्यवस्था करून ठेवली असेल, तर मग तिची सुपीकता कमी का होतीये? असं आपण काय करतोय की नकळतपणे आपलं हे जिवंत शहर आपल्याच हाताने उद्ध्वस्त होतंय? यामागची कारणं समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. तर फक्त एक कल्पना करा, आपल्या शहरात वर्षातून 2-3 वेळा मोठा भूकंप आला तर काय होईल? सगळ्या इमारती पडतील, रस्ते तुटतील, पाणीपुरवठा बंद होईल, सगळं उद्ध्वस्त होईल, नाही का? आपण जेव्हा नांगरणी करतो तेव्हा जमिनीच्या आतल्या त्या जिवंत शहरात अगदी हेच घडतं. प्रत्येक नांगरणी म्हणजे त्या शहरावर आलेला एक विनाशकारी भूकंपच आहे. इथे बघा, हा फरक किती स्पष्ट दिसतोय. डावीकडे नांगरणीमुळे जमिनीची स्पंजसारखी रचना पूर्णपणे मोडते, जमीन दगडासारखी कडक होते, सगळ्यात महत्त्वाचा सेंद्रिय कर्ब हवेत उडून जातो आणि पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जातं. या उलट उजवीकडे बघा, नैसर्गिक जमिनीत पाणी शोषलं जातं आणि आतलं सूक्ष्मजीवांचं शहर जिवंत राहतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हे आहेत आपल्या जमिनीच्या सुपीकतेचे खरे शत्रू. गरजेपेक्षा जास्त आणि खोल मशागत, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पिकांचे अवशेष जाळून टाकण्याची सवय, पाण्याचा अतिवापर आणि वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड करणं. पण थांबा, चांगली बातमी ही आहे की यावर एक अत्यंत प्रभावी आणि 100% वैज्ञानिक उपाय आहे. आपण हे उद्ध्वस्त झालेलं शहर पुन्हा नव्याने बांधू शकतो, आपल्या जमिनीला पुन्हा एकदा जिवंत करू शकतो. आणि या उपायाचं नाव आहे शून्य मशागत. याचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा, मशागतीवर होणाऱ्या खर्चात थेट 70 ते 80% बचत. दुसरं म्हणजे पिकांचे अवशेष जमिनीवरच राहिल्यामुळे तण आपोआप कंट्रोलमध्ये येतं आणि जमिनीचं आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारायला सुरुवात होते. आता शहर पुन्हा उभं करायचे तर तिथल्या नागरिकांना जेवण द्यायला लागेल, बरोबर? आणि त्यांचं जेवण काय आहे? तर पिकांचे अवशेष म्हणजे पालापाचोळा
आपलं शेणखत किंवा कंपोस्ट, हिरवळीची खतं, जीवाणुविरजण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकांची फेरपालाट. ह्या गोष्टी म्हणजे त्या कोट्यावधी सूक्ष्मजीवांसाठी अमृत आहेत. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आपल्या जमिनीला नेमकं काय हवं आहे हे कसं ओळखायचं? कारण प्रत्येक जमिनीची गरज वेगवेगळी असू शकते. या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपी पण महत्त्वाची पायरी आहे. आणि ती सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे माती परीक्षण. हो, कोणताही उपाय करण्याआधी आपल्या जमिनीचा एक प्रकारे चेकअप करणं, तिची तपासणी करणं सर्वात गरजेचं आहे. तिची सध्याची परिस्थिती काय आहे हे समजल्याशिवाय आपण योग्य उपचार कसे करणार, नाही का? माती परीक्षण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या जमिनीचं एक हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे. यातून आपल्याला जमिनीचा सामू म्हणजे पीएच, तिची क्षारता म्हणजे ईसी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण म्हणजेच आपल्या शेताची श्रीमंती किती आहे हे कळतं. आणि ह्याच माहितीच्या आधारावर आपण पुढचं खत व्यवस्थापन आणि इतर उपाय करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, शून्य मशागत आणि सेंद्रिय पद्धती या फक्त शेती करण्याच्या पद्धती नाहीत, तर त्या आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी केलेली एक खूप मोठी गुंतवणूक आहे. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. आपली जमीन म्हणजे एक बँक अकाउंट आहे. जेव्हा आपण पिकांचे अवशेष जाळतो किंवा खोल नांगरणी करतो, तेव्हा आपण या खात्यातून सेंद्रिय कर्बाची ठेव काढून खर्च करत असतो. पण याउलट जेव्हा आपण शून्य मशागत करतो, तेव्हा आपण याच खात्यात सेंद्रिय कर्बाची संपत्ती जमा करतो, जी आपल्याला भविष्यात व्याजासकट परत मिळते. आता याची सुरुवात करणं अजिबात अवघड नाही. एकदम सगळ्या शेतात बदल करू नका. आधी फक्त 1 किंवा 2 एकरावर प्रयोग करून बघा. जमिनीला सेंद्रिय खतांनी सतत मदत करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडा धीर धरा. निसर्गाला आपलं काम करायला वेळ लागतो, पण 2-3 पिकांनंतर तुम्हाला आश्चर्यकारक बदल नक्कीच दिसतील. तर मग शेवटी प्रश्न एकच उरतो, जो आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा. आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हातात कोणती जमीन देणार आहोत? एक नापीक, दगडासारखी कठीण आणि निर्जीव जमीन, की एक सुपीक, जिवंत आणि भरभरून देणारी समृद्ध जमीन? निर्णय आणि जबाबदारी दोन्ही आपल्याच हातात आहे.